शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 मधील माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने निर्णयानंतरही मुकेश शहाणे यांनी खचून न जाता थांबायचं नाही, लढायचं हा निर्धार व्यक्त केला असून त्याला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भव्य शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा दिला. या शक्ती प्रदर्शनासाठी नागरिक स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी झाले. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला तसेच सामाजिक संघटनांचा उल्लेखनीय सहभाग दिसून आला. विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती लक्षवेधी ठरली. नागरिकांनी रस्त्यावर उतरून मुकेश शहाणे यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा विश्वास व्यक्त करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला. प्रभाग क्रमांक 29 मध्ये माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आपल्या कार्यकाळात राबवलेल्या विकास कामांचा नागरिकांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. रस्ते, पाणी पुरवठा, नागरी सुविधा तसेच स्थानिक समस्या सोडवण्यासाठी केलेल्या कामांच्या जोरावर आपण पुन्हा एकदा निवडून याल यात कोणतीही शंका नाही, असा ठाम विश्वास नागरिकांनी जाहीरपणे व्यक्त केला. आम्ही केलं नव्हतं, आम्ही रात्री फक्त बोललो, परंतु सकाळी 10 वाजेपासून आम्ही सगळ्या, मी एकही रुपयाचं याच्यात नियोजन केलं नाही, परंतु सगळं माझ्या भावाचं असं पुढे माझं आयुष्य राहू द्या ही विनंती. आपण संघर्ष करत, भगवंताने आपल्याला संघर्ष करायची शक्ती दिलेली आहे. तुमचा भाऊ कधी हारणार नाही, तुम्हाला कधी कोणापुढे झुकवणार नाही. मी आई भगवती शपथ घेऊन सांगतो, आज आपलं माझं एकच मला भाग्य वाटतं. मी आता पत्रकार एवढे येऊन गेले, त्याच्यात मी आवर्जून बाईट दिली का ही बोलवलेली गर्दी एक सुद्धा पैसे देऊन आणलेली गर्दी नाही. आईच्या ते मी शपथ घेऊन सांगितलं. ही तुमची ताकद, जो विश्वास, आणि मला परत एका दिवसात न देता फक्त रात्रीतून तुम्ही मला परत नवीन ऊर्जा दिली. परंतु सगळ्यांना याची दखल घ्यावी लागेल. आपल्याला असं पोरकं करणार नाही. आपण पक्षाचं एकनिष्ठ काम आपण केलेलं आहे. आंदोलन असेल, खूप काही केलेलं आहे मी, ते आता इथं काही जाहिरात तर मांडू शकत नाही. परंतु मला आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आदरणीय आमदार सीमाताई असतील, आदरणीय भाऊ टिकले असतील, त्याचप्रमाणे या शहराचे अध्यक्ष आणि या आपले मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे लाडके भाऊ देवा भाऊ सुद्धा आपल्या याच्यात लक्ष घालून मला न्याय देतील हा विश्वास मला अजून पण आहे. मला सगळ्यांचे फोन चालू आहे, परंतु माझ्या काही भावाने सांगितलं तो असं करू नको, फोन उचल. आपल्याला उद्या अतिशय चांगली बातमी सुद्धा येऊ शकते. नाही आली तरी आपण ह्याच ताकदीने, ह्याच दोषाने आपण फिरणार आहोत. ही जी काही तुम्ही मला साथ दिली, जो संघर्ष करायला परत मला ऊर्जा दिली, अशी ऊर्जा माझ्या परत पाठीशी द्या. आणि माझ्या मायबावली तुमची खरी आता कसोटी आहे. तुम्ही जी मला सकाळपासून, काल रात्रीपासून जो आशीर्वाद दिला, जी ऊर्जा दिली, ती ऊर्जा तुम्हाला एकजूट, आपल्याला दिवस कमी आहे. आपल्याला चिन्ह घराघरात पोहोचवावं लागणार आहे. आपल्याला चिन्ह राहिलेलं नाही आहे. आणि समोरच्याचा उद्दिष्ट फक्त तेवढाच होता का माझं चिन्ह घालवायचं. परंतु माझ्या या माय माऊली, माझ्या मित्रांचा मनातला मुख्य शहाणे कसा घालवशील, कसा घालवशील. तुला पण काही असं कालीवर झालं तर तुला पण तुझी जागा दाखवल्याशिवाय ही माझी माय माऊली, माझा मित्र बरोबर शांत बसणार नाही. मुकेश भाऊ, आजच तुमचा विजय झाला असं आम्ही सर्व महिलांच्या वतीने आमचा भाऊ आमच्या पाठीशी उभा असलेला पाहिजे. बस, धन्यवाद. भाऊ निवडून आला, आपला भाऊ आजच निवडून आला, सगळ्यांनी आजच निवडून दिलंय. मुकेश भाऊच्या डोळ्यात पाणी आलं तसं आपल्याला आजपासून भक्कम राहायचंय आणि सगळ्यांनी खंबीरपणे पाठीमागे उभं राहायचंय. त्याला आपल्या प्रभागामध्ये सुद्धा घुसू द्यायचं नाही. आलेला असेल तरी त्याला वापस पाठवायचं. मुकेश भाऊबद्दल एवढी आपुलकी आहे. तर तिने जेव्हा बघितलं ना टीव्हीवर बातमी की भाऊला म्हणजे तिकीट मिळालं नाही भाऊचं, तिला खरं वाटलं नाही या गोष्टीबद्दल की खरं भाऊला तिकीट मिळालं नाही का, की आम्ही तर तयार आहेत, भाऊच्या मागे आम्ही खंबीर उभे आहेत. पण तिच्या डोळ्यात असं यायला लागले, मला कळलं नाही. पण आई बोलली मला, भाऊ तू उद्यापासून सुट्टी घे, पण भाऊच्या मागे खंबीर उभं राहा. घेऊन ये.
ठेवले आणि आम्ही हा गुलाल तयार ठेवलेला आहे आणि येत्या 15 तारखेला नक्की करणार की भाऊ मुकेश भाऊ आगे बढो, आता कोण म्हणता येणार नाही, आता कोण म्हणता येणार नाही. या शक्ती प्रदर्शनातून केवळ एका नेत्याला पाठिंबा नव्हे तर लोकशाही मूल्यांवरील विश्वास आणि जनतेच्या इच्छाशक्तीचे दर्शन घडले. अर्ज अवैध ठरला असला तरी जनतेचा विश्वास आणि पाठबळ हेच खरे बळ असून आगामी काळात मुकेश शहाणे यांच्या संघर्षाला हे जनसमर्थन नवी दिशा देईल असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होतो आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.